नमस्कार. आपण बघत आहात एक आतला आवाज. मधून बऱ्याच काळापासून एक वाक्य ऐकायला मिळतं, वाचायला मिळतं. ते असं की मंदिरं काय बांधता, हॉस्पिटल बांधा. ही शब्दांची करामत आहे. आणि भावनात्मक आव्हान केल्यानंतर वाक्यरचना जर आवडली तर मनामध्ये त्याबद्दलचा निश्चितपणे एक संभ्रम निर्माण होण्याची शक्यता असते. आता हॉस्पिटल बांधा ही मागणी काही चुकीची नाही आहे. राज्यघटनेनुसार ते राज्य सरकारचं कर्तव्य आहे आणि त्याबद्दलची मागणी हा नागरिकांचा हक्क आहे. मग हॉस्पिटल बांधा नुसतं एवढंच न म्हणता आपल्या आरोग्याच्या समस्यासाठी कुणी जर असं म्हटलं की प्रत्येक व्यक्तीसाठी एक वैद्यकीय अधिकारी निर्माण करा तरीसुद्धा काही हरकत नाही, कारण ती मागणी आहे, ती तुम्ही करू शकता. परंतु याच्यातला आतला आवाज असा आहे की याच्या बदल्यात मंदिरं बांधू नका. याचा संबंध काय? मंदिरं आणि रुग्णालय याचा काही संबंध नाही आहे. तरीही अशी मागणी करणं ही मनामध्ये असलेली एक तथाकथित पुरोगामी किंवा समाजवादी विचारसरणीचा भाव पसरवण्यासाठी, प्रस्थापित करण्यासाठी केलेली ही करामत आहे. आता प्रश्न असा आहे की सरकार रुग्णालय बांधलीत, आणखीनही बांधली जातील. त्याच्यामुळे सरकारकडून तशी मागणी करताना काही अडचण नसली तरीसुद्धा मंदिरं मात्र सरकार बांधत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. मंदिरं जनता बांधते, संस्था बांधतात, सरकार बांधत नाहीत. आणि याबरोबरच या मंदिरांचा काही उपयोगच नाही असं म्हणणं हेही पूर्णतः चुकीचं ठरू शकतं. आज हजारो वर्ष झालीत. हजारो वर्षापासून मंदिरांचं अस्तित्व या भारत देशाच्या संस्कृतीमध्ये आजही अस्तित्वात आहेत. या मंदिरांचा काही उपयोगच नाही असं म्हणणं फारच धाडसाचं होऊ शकेल. मंदिरांनी आजपर्यंत सगळी समाजव्यवस्था, संस्कृती जपून ठेवायला मदत केली आणि आपल्या घरातील इतरत्र असलेल्या सगळ्या गोष्टी यापेक्षा ही मंदिराची स्थानं जास्त पवित्र आणि समाजाभिमुख, समाजोपयोगी आहेत, हे निश्चित सिद्ध झालेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही नास्तिक असाल किंवा परमेश्वराचं अस्तित्व तुम्हाला मान्य नसेल, अशावेळी तुम्ही मंदिरच बांधू नका असं म्हणणं हे चूक आहे. आणि त्याचा खरोखरच काहीही उपयोग नाही असं म्हणायचं असेल तर ज्याबद्दल आपल्याला पूर्णतः माहिती नाही, पूर्णतः आपण त्याचं ज्ञान प्राप्त करून घेतलेलं नाही, अशावेळी आपण त्याला विरोध करणं हा तत्त्वज्ञानानुसार आपल्या मनामध्ये असलेला एक अहंकार असतो. आणि अहंकार हा सर्व विनाशाला कारण ठरतो, हेच तत्त्वज्ञान सांगतं आणि ते जवळजवळ सबंध जगाला मान्य आहे. त्यामुळे अशी विधानं करताना आपण कुणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत आणि जे अस्तित्व चांगलंच असू शकतं, हे निश्चित अभ्यासांती सिद्ध होऊ शकतं, त्या अस्तित्वाला कुठेही तडा जाणार नाही याची काळजी घेणं खूपच आवश्यक आहे, हे नक्की. जगामध्ये केवळ मंदिरं किंवा सदृश जे शब्द असतील ते केवळ भारतीयांचेच आहेत असं नाही. अनेक धर्मियांचे, परंपरांचे मंदिरं ही जगामध्ये आहेत आणि त्यांचं स्थान मोठंही आहे. समाजवादी विचारसरणी किंवा साम्यवादाने या मंदिरांना कधी काळी कुलपं लावून टाकली होती, साखळदंडाने बंद केली होती, विशेषतः रशियामध्ये. आणि गोर्बाचोव अध्यक्ष असताना त्यांनी जिथे काही शांती असेल, मानसिकता चांगली होत असेल, त्यासाठी ही सगळी मंदिरं पुन्हा एकदा खुली करून दिली होती. याकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. त्यामुळे अशा वाक्यरचना, मंदिरं बांधू नका अशा प्रकारचा भाव निर्माण करण्याची क्षमता असलेली वाक्य किंवा शब्द हे जपून वापरायला हवीत आणि त्याचे काही उपयोग असतात याच्यासाठी अभ्यास करण्याची आवश्यकता आहे, केवळ त्याला विरोध करून चालणार नाही. म्हणून ही अशी वाक्य आपण ऐकणाऱ्यांनी संदिग्धता निर्माण होणार असेल
किंवा ती वाक्य आवडणारी असतील तरीसुद्धा त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे आणि अभ्यासांती हे ठरवलं पाहिजे की अशी वाक्य समाजामध्ये निरुपयोगी असतात, चुकीचे असतात. चांगलं वाटलं तर आवडलं म्हणा, सदस्य व्हा. धन्यवाद.